साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। 15 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याचे निर्देश देण्यात आलेत। जिल्हाधिकारी जितेंद्र दुडींचे हे निर्देश आहेत। खड्डे न बुजवल्यास गुन्हे दाखल करण्याचा मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा आहे। बॉम्बे चौक पासून जे पवई नाकाचा जे रस्ता आहे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे। आम्ही सर्व यंत्रणा आमचे NHAI आणि PWD त्याची मीटिंग घेतलेली आहे आणि लेखी स्वरूपात आम्ही दोघांनाही सूचना दिलेली आहे की तत्काळ जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना कामावर लावा, दुरुस्ती करा। 10 दिवसाचे आत म्हणजे मॅक्सिमम 15 ऑगस्टपर्यंत दोघेही रोड व्यवस्थित झाली पाहिजे। याच्यामध्ये ऐकला जाणार नाही की पाऊस चालू आहे वगैरे, व्यवस्थित करून घ्या कारण लोकांचे आयुष्याचा प्रश्न आहे। तातडीनं जे काही खड्डे पडलेले आहेत ते खड्डे तातडीनं, आता पाऊस थोडा उघडलेला आहे, नवीन हॉटमिक्स पद्धतीच्या ह्यानं ते भरण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टच्या आत जर सगळे खड्डे भरून पूर्ण झाले नाहीत तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर या ठिकाणी फौजदारी गुन्हे सातारा जिल्ह्यामध्ये दाखल केले जातील। पाटण आणि कराड चिपळूण रस्ता जो आहे 2 वर्ष त्याचं काम रखडलेलं होतं, ते काम सुद्धा गेल्या वर्षीच मी त्या बाबतीतली बैठक नॅशनल हायवे अथॉरिटी बरोबर मुंबईमध्ये घेतलेली होती। ते काम मंजूर झालेलं आहे, त्याचं टेंडर सुद्धा जवळपास 80-85 कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे। 15 दिवसात ते सुद्धा काम सुरू करायचं आज त्या संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये मान्य केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।